लोकांसाठी येणारे हे काही दिवस म्हणजे काही विशेष संदेश घेऊन येणार आहेत. अनेकदा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा सर्व काही नेहमीप्रमाणे चालू असतं, पण अचानक एखादी घटना संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकते. सध्या ग्रहांची स्थिती अशा एका महत्त्वाच्या वळणाकडे संकेत करत आहे की काही दिवस हा काळ तुमच्यासाठी अतिशय आत्मविश्वास आणि नवीन विचार, अनपेक्षित संधी घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या गोष्टींबाबत तुम्ही संभ्रमात होतात त्या गोष्टी आता अधिक स्पष्ट होऊ लागतील. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी बातमी, एखादा निर्णय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे कारण ठरू शकतो. ही घटना सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम मोठा होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात चंद्राची ऊर्जा मनाला नवीन दिशा देते. त्यामुळे या काळात मिळणारे संकेत सोपे नव्हते, कारण अचानक घडणाऱ्या या घटना दुर्लक्ष करू नका. या राशीचे लोक सहसा भविष्याचा विचार करणारे व मोठे निर्णय घेणारे असतात. आता तुमच्यासाठी अशी वेळ येत आहे जिथे तुमच्या ध्येयाची संयम आणि अशी परीक्षा संपून त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. आज हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत की या राशीच्या जीवनात कोणत्या घटना शुभ घटना ठरू शकतात आणि कोणत्या संधी तुमच्या दारावर येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला संकेत तुमच्या भविष्याची अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. जेव्हा तेजस्वी प्रकाश जेव्हा पूर्ण आकाशात उजळतो तेव्हा फक्त चंद्र पूर्णत्वाला जात नाही आणि अनेक नशिबातील बंद दरवाजे देखील हळूहळू उघडू लागतात. या काळात ग्रहांची विशेष हालचाल तुमच्या जीवनात एक मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. अनेक दिवसांपासून मनात चाललेली वेदना, एकटेपणा, अपूर्णतेची भावना आता कमी होण्यास सुरुवात होणार आहे, कारण तुमच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे पुनरागमन होण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या समोर येईल, पण तिचं आगमन हे नियतीने आधीच ठरवलेलं असेल. ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्राची सकारात्मकता ऊर्जा मन आणि नातेसंबंधांवर खोल परिणाम घडवते. तुमच्या घरात वातावरणातही आता बदल जाणवेल. ज्या घरात शांतता हरवली होती तिथे आता आनंदाचे स्वर ऐकू येतील. विशेष म्हणजे जुन्या नावांची पुन्हा चर्चा होऊ शकते. हे नाव ऐकताच तुमचे डोळे नकळत पाणवतील, कारण काही नाती वेळ आणि अंतर असून मनात कधीच दूर जात नाहीत. आज विश्व तुम्हाला त्या नात्यांबद्दल संकेत देत आहेत. येत्या काही दिवसात तुम्हाला अनेक अशा घटना दिसतील ज्या साध्या योगायोग सारख्या वाटतील, पण त्या प्रत्यक्षात नियतीचे संकेत असतील. जर सतत एखाद्या व्यक्तीची आठवण येत असेल, जर समजा त्या नात्याची ऊर्जा असूनही तुमच्या भोवती फिरत आहे, वेळ तुमच्या जीवनातील एक नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकतो. म्हणून मन शांत ठेवा. येणाऱ्या बदलांचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. नंबर 2 आहे, गृहस्थिती सध्या अत्यंत प्रभावशाली होत चालली आहे आणि तिचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या भावनिक आयुष्यावर दिसून येणार आहे. विशेषतः म्हणजे ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष, गैरसमज, तुटलेली नाती अनुभवलेली आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगते जेव्हा चंद्र आणि गुरु यांची शुभयुती तयार होते तेव्हा दूर गेलेली माणसं पुन्हा जवळ येऊ लागतात. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच घडण्याचे संकेत आहेत. एक व्यक्ती जी तुमच्या जीवनात सर्वात मोठा आधार होती ती आता पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. तिच्या एका संदेशाने किंवा एका फोन कॉलने तुमचं मन पूर्णपणे हादरवून जाईल. तुम्हाला वाटेल की जणू हा काळ पुन्हा मागे फिरला आहे का काय, कारण तुम्हाला आता तुमच्या घरात अनेक दिवसांची सकारात्मकता ऊर्जा निर्माण होईल. घरातील वाद कमी होतील आणि शांतता वाढू लागेल. ही वेळ फक्त भावनिकच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण विश्व तुम्हाला पुन्हा एखाद्या नात्यावर विश्वास ठेवण्याची संधी देत आहे. तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता आता हळूहळू कमी होऊ लागेल. येत्या काही दिवसात तुम्हाला असे संकेत मिळतील जे भविष्याची दिशा बदलू शकतात. ही वेळ दुर्लक्ष करण्यासारखी नाही, कारण नियती तुमच्या आयुष्यात आता मोठं चमत्कारिक घडवण्यात तयारीत आहे. नंबर 3 आहे, कधी कधी जीवनात काही गोष्टी खूप उशिरा मिळतात, पण त्या जेव्हा मिळतात तेव्हा त्या आपल्या पूर्णपणे आयुष्याला नवा अर्थ देऊन जातात. तुमच्या आयुष्यातील ही वेळ देखील
तशीच असणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जी रिकामी जागा निर्माण झाली होती ती आता भरून निघू शकेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव कमी होऊ लागला आहे आणि आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होत आहेत. तुमच्या जीवनातही आता स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या जुन्या नात्यांशी संबंधित व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. तिच्या डोळ्यात तुम्हाला पश्चाताप, प्रेम, आपुलकी व तिन्ही गोष्टी एकाच वेळी दिसतील. तुम्ही आत्तापर्यंत ज्या उत्तराच्या शोधात होतात ती उत्तर आता तुम्हाला मिळू लागतील. घरातील वातावरण अचानक हलकं आणि आनंदी वाटू लागेल. तुमच्या मनावरचं भावनिक ओझं आता कमी होऊ लागेल. विशेष म्हणजे एखाद्या शुभप्रसंगाची बातमी ही आता तुमच्या आयुष्यातील काही बंधने आता पुन्हा उघडण्याची वेळ आलेली आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसत असेल तर योगायोग नाही. विश्व आधी संकेत देतो, नंतर घटना घडवून आणतं. आता तुमच्या जीवनातही हे संकेत वास्तव्यात उतरू लागतील. आता पुढे जे घडणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मी इथे अचानक या वळणावर येऊन जाणार आहे जिथे तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण राहणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्या घरात सुख, समाधान आणि मानसिक शांती घेऊन येणार आहे. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाला कृपेचा आणि शुभ घटनांचा कार्यक्रम मानला जातो. सध्या गुरुची स्थिती ही अनेक नातेसंबंधांवर सकारात्मक परिणाम करत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गैरसमज दूर होऊ लागतील. तुमच्या मनाला जी भीती होती ती आता विश्वासघात बदलू लागेल. विशेष म्हणजे या व्यक्तीचं नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणींचा पूर येईल. तुमच्या डोळ्यातील नकळत अश्रू वाहू लागतील. कारण काही नाती हे फक्त शब्दांनी नाही तर आत्म्यांनी जोडलेली असतात. आता विश्व त्या नात्याला एक पुन्हा संधी देत आहे. या काळात कोणत्याही नकारात्मक विचारांपासून दूर राहा. शांत मनाने घेतलेले निर्णय हे भविष्यात योग्य ठरतात आणि हाच काळ तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा आधार ठरणार आहे. पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या काळात अचानक एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता प्रबळ आहे. ही व्यक्ती काही शब्द बोलेल पण त्या शब्दांमध्ये अनेक वर्षांचं प्रेम आणि वेदना दडलेली असेल. तुम्हाला जाणवेल की वेळ बदलली असली तरी भावना अजूनही तशाच आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा चंद्र गृह स्थितीत येतो तेव्हा मनातील गैरसमज आणि दुरावा कमी होऊ लागतो. तुमच्या आयुष्यातही आता हीच प्रक्रिया सुरू झाली आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल. भांडण आणि तणाव हळूहळू कमी होतील. विशेष म्हणजे तुम्हाला एखाद्या शुभ कार्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही वेळ नात्यांना नव्याने समजून घेणारी आहे. तुमच्या जीवनात आलेले प्रत्येक संघर्षामागे एक मोठं कारण होतं. आता त्या संघर्षाचं फळ तुम्हाला मिळू लागेल. जर तुम्ही संयम आणि विश्वास कायमचा ठेवला तर येणारा हा काळ तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कारण मी येथे आता तुमच्या बाजूने उभी राहत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेदनेनंतर एक सुंदर सकाळ असते. कारण तुमच्या या आयुष्यातील एक कठीण काळ आता संपत चाललेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा प्रभाव कमी झाला की जीवनातील भ्रम आणि भीती दूर होऊ लागते. कारण तुमच्याही जीवनात आता स्पष्टता निर्माण होऊ लागेल. ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात गैरसमज होते त्या व्यक्तींचं खरं रूप आता तुमच्या समोर येईल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकते आणि त्या भेटीत अनेक जुन्या गोष्टी स्पष्ट होतील. तुमच्या मनावरचा भार हलका होईल आणि तुम्हाला अनेक दिवसांची मानसिक शांतता अनुभवायला मिळेल. घरातील वातावरण ही सकारात्मक होऊ लागेल. विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसेल. विश्व आता तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा पाठवत आहे. कारण काही गोष्टी विज्ञान आणि नाही तर नियतीने ठरवलेल्या असतात. नियती तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात करत आहे. या काळात तुम्हाला काही विशेष संकेत मिळू शकतात. उदाहरणार्थ एखादं जुनं गाणं सतत ऐकू येणं, एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार समोर येणं, जुन्या आठवणी अचानक जाग्या होणं, हे सर्व संकेत विश्वाच्या ऊर्जेशी संबंधित असतात. ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म दोन्हीही सांगतात की मोठ्या बदलांपूर्वी असे संकेत मिळत असतात. तुमच्या आयुष्यात आता या मोठ्या बदलांची चाहूल लागली आहे. तुमच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकते आणि ती बातमी घेऊन येणारी व्यक्ती तुमच्या मनाच्या अत्यंत जवळची असेल. तिला तिच्या आगमनाचे घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या मनातील रिकामी जागा भरून निघेल. अनेक दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागेल.
ही वेळ तुमच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकते. जर तुम्हाला तुमच्या मनात अजूनही एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या भावना लवकरच वास्तव्यात उतरू शकतात, कारण विश्व आता तुमच्या बाजूने उभे राहत आहे. आता संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल आता खूपच जवळ आलेले आहेत. या काळात एक छोटासा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. सलग 3 दिवस तुम्हाला सकाळी लवकर उठून चंद्राला मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मनाने प्रार्थना करायची आहे. शांत मनाने प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करेल. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राशी संबंधित उपाय तुमच्या मनाला स्थैर्य देतील. तुमच्या जीवनातील भावनिक तणाव कमी होण्याचा हा प्रभावी उपाय ठरू शकतो. शक्य असल्यास या काळात गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूचे दान करा आणि तुमच्या कुंडलीतील चंद्र अधिक बळकट होईल. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नात्यांवर दिसून येईल. विशेष म्हणजे या उपायानंतर शुभ संकेत मिळू लागतील. घरातील वातावरण अधिक शांत होईल. भांडणं, गैरसमज कमी होतील. तुमच्या मनात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ही ऊर्जा तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येतील. तुमच्या आयुष्यातील ही व्यक्ती तुमच्या घराचं सुख कारण बनणार आहे. तिच्या आगमनाने तुमच्या मनातील अंधार हळूहळू दूर होईल. ज्योतिषशास्त्रानुसार केतूचा प्रभाव कमी होत असताना जुने कर्मफळ समोर येऊ लागतात. तुमच्या आयुष्यातील काही जुने हिशोब आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत जे गमावलं त्याची भरपाई विश्व आता दुसऱ्या मार्गाने करणार आहे. घरात शुभ चर्चा सुरू होतील. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी होईल. विशेष म्हणजे एखाद्या शुभ कार्याची बातमी आता तुम्हाला मिळू शकते. ही वेळ तुमच्यासाठी मानसिक समाधान घेऊन येईल आणि तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपत चाललेला आहे आणि नवीन प्रकाश तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. हीच वेळ आहे तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी. आणि एक गोष्ट निश्चित आहे, तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषत म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मनापासून प्रेम केलं त्या बदल्यात वेदना मिळाल्या, त्यांच्यासाठी ह्या वेळ अत्यंत खास ठरणार आहे. कारण विश्व आता त्यांच्या आयुष्यात योग्य व्यक्ती पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या घरात येणारी ही व्यक्ती तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवते. तिच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात रिकामेपणा संपेल. तुमच्या मनातील जी शांतता हरवली होती ती पुन्हा मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचा आशीर्वाद मिळाल्यावर घरात सुख आणि समृद्धी वाढते. सध्या हीच कृपा आता तुमच्या जीवनावर होताना दिसत आहे. तुम्ही अनुभवलेलं दुःख आता मागे पडू लागेल. नवीन सुरुवात करण्याची वेळ जवळ आलेली आहे. आता तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झालेली आहे. तर या राशीच्या जातकांनो, काही वेळा जीवनात असे क्षण असतात जेव्हा नशीब शांतपणे काम करत असतं. योग्य वेळ आल्यावर त्याचे परिणाम अचानक दिसू लागतात. या राशीसाठी येणारे दिवस अशाच काही सकारात्मक घडामोडींची सुरुवात करू शकतात. निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये स्थिरता आणि निर्णयांमध्ये आत्मविश्वास वाढवू शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकतात, तर काहींना प्रगतीची संधी मिळू शकते, तर काहींना मन शांत मिळवण्याचा मार्ग सापडू शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल हा मोठ्या आवाजात येत नाही. काही बदल शांतपणे येतात आणि हळूहळू संपूर्ण आयुष्य उजळून टाकतात. या काळात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. नवीन संधीकडे सकारात्मक नजरेने पहा आणि जुन्या निराशेला मागे सोडा. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या जीवनात काही चांगले बदल घडण्याची शक्यता आहे, तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवलेलं आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे. त्यांना याचा फरक सुद्धा पडला आहे. आपण एकदा वापरून पाहू शकता. याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.